पुणेमधील वैष्णवी हगवणे या ताईचं प्रेमविवाह झालं होतं आणि लग्नात 51 तोळे सोना, फॉर्च्युनर गाडी असा हुंडा सुद्धा देण्यात आला होता. तरी पण सासरी या मुलीला खूप छळ होत असल्याने तिने गळफास घेतला. आता ती हत्या आहे की आत्महत्या याची जाच तर पोलीस करत आहे. पण माझ्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना सांगायचं आहे की एखाद्या मुलासोबत किंवा एखाद्या मुलीसोबत जर का तुम्ही प्रेम करत असाल तर त्या प्रेमाला शेवटपर्यंत निभवण्याची धमक सुद्धा ठेवा. कारण आयुष्य खूप वेगळं आहे मित्रांनो. त्या आयुष्याला जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. पैसे काय येतील जातील, पण जीवाचं काय, एकदाच गेलं तर ते वापस येत नाही. आणि या महाराष्ट्रातल्या माझ्या मायबापांना सुद्धा विनंती आहे की सासरी जर आपल्या मुलीला छळ होत असेल तर आपली सोन्यासारखी मुलगी आपल्या घरी घेऊन या, ना की तिला रस्त्यातल्या कचऱ्याप्रमाणे सासरी सडवत ठेवू नका किंवा तिच्या मरणाची वाट तुम्ही पाहू नका. आणि मुलींनो, प्रेम करताना तुम्ही मुलाकडे त्याच्याकडे किती पैसे आहेत, त्याच्याकडे धन किती आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे हे सर्व न बघता तो मुलगा तुमच्यासाठी कितपत योग्य आहे ते बघा. त्याचा स्वभाव बघून त्याच्या प्रेमात पडा किंवा त्याच्यासोबत लग्न करा. घरी बसेल तरी चालेल, पण 2 घास सुखाचे, 2 शब्द प्रेमाचे बोलणारे पहा. कारण लग्न म्हणजे साधा खेळ नाही. तुमचा हा एक निर्णय तुमचं आयुष्य चांगल्याचं वाईट तर वाईटचं चांगलं करू शकतो. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला माझा परिवार मानतो, बाकी तुम्ही समजदार आहात.